याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी, हळूहळू चला, हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला, आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी, तुका म्हणे सांडा घाटे, तुका म्हणे सांडा घाटे, तेने नका भरू पोटे, आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी, विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे ते भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे, समागत्य तेष्टं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, पांडुरंगाकुल प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास सत्कार. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दया, तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी. मी कळा दुसरे काहीच नेने बोलतो वचने अति भाविका, एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराच्या सुता, चरणावरी ठेवणी माता साष्टांगाता दंडवत. दुसरे बंधू शारदा तिच्या करुणाची आत्मजा, भाग सिद्धी पावे जे सहजा तिच्या चरणोजा दंडवत. आता बंधू देव ब्राह्मण ज्यांचे पुण्य पावन, प्रसन्न होती श्रोते जन त्या माझे दंडवत. आता बंधू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान, विठ्ठल नाम उच्चारते मुख त्या माझे दंडवत. ऐसे आता नमो रंग भूमिका, कीर्तने उभे होती लोका, टाळ मृदंग श्रोते रेखा त्या माझे दंडवत. ऐसे नमन करुणी सकळा, हरिकथा बोली भोवळ्या बोला, अज्ञानी म्हणून आपल्या बाळा चालवे सगळा नामा म्हणे विठ्ठल विठ्ठल. याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून भगवान आणि गोपाळ यांचा संवाद प्रकट करतात. विठ्ठल भगवंत गोपाळांना म्हणतात, अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबार यांचा संत श्रेष्ठांचा अत्यंत महत्वाचा आणि सर्वांच्या परिचयाचा असा असून या अभंगामध्ये तुकोबार आहे भगवान आणि गोपाळ यांचा संवाद प्रतिपादन करतात. की भगवान गोपाळांना असं म्हणतात की जर तुम्हाला कळायला पाहिजे असेल तर तुम्ही सर्वांनी माझ्या मागे मागे यावं. यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आजच मी तुम्हाला काळा देतो, आज देतो पोट किती देतात तुम्ही पुरे म्हणेपर्यंत देतो, पुरे म्हणाल तो. परंतु तुम्हाला कसं जावं लागेल त्याचं चिंतन तुकोबार सांगतात. हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला,
असं जर तुम्ही केलं तर परमात्मा आजच तुमच्या हाताला काल्याचा प्रसाद देतो. याच्यासाठी आणखी काय करावं लागेल? तुका म्हणे सांडा घाटे, तुम्ही काठिण्याचा मार्ग सोडा. तुका म्हणे सांडा घाटे तेनी नका भरू पोटे, आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. असा साधारणतः अभिनयाचा अर्थ आपल्याला भावार्थ पाहून पाहायला मिळतो. परंतु या अभंगाचा थोड्या वेगळ्या पद्धतीने विचार करावा असा प्रयत्न करणार. तर या अभंगामध्ये गोपाळ आणि भगवंत यांचा संवाद तुकोबाराय सांगतात. एकंदरीत हे काल्याचं प्रकरण पाहत असताना काला वाटणारे कोण आणि काला घेणारे कोण यांचा अधिकार भिन्न भिन्न. काला सेवन करणारे कोण आहे? जे गोपाळ आहेत ते काला सेवन करणारे, आणि काला वाटणारे कोण? परमात्मा. या जगतामध्ये काला वाटण्याचा अधिकार फक्त दोघांनाच. एक तर परमात्म्याने काला वाटावं, नाहीतर दुसरं संतांनी काला वाटावं. तिसऱ्याला काला वाटायचा अधिकार नाही. एक तर परमात्म्याने काला वाटा. भानुदास किती गात, भानुदास किती गात, भानुदास किती गात. भानुदास किती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. एकतर पंढरीनाथाने काला वाटावा, नाहीतर दुसरा काला वाटण्याचा अधिकार संतांना. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञानराज गोपाळांशी लाह्या वाटी. एकतर भगवंताने काला वाटावा, दुसरा संतांनी काला वाटावा. परंतु बाकीचे जे भगवत भक्त आहेत, जे ज्ञानी भक्त आहेत, त्यांनी जास्तीत जास्त सेवन करावं. विठ्ठल कारण का काला सेवन करण्याचा अधिकार भगवत भक्तांना आहे सगळ्यांना, पण काला वाटण्याचा अधिकार सगळ्यांना नाही. कारण का? त्याचं कारण असं आहे, काला वाटण्याकरता काला आधी मिळवला पाहिजे हे बंधन आहे, आणि काला संतांनी आणि देवांजवळ, म्हणून त्यांना काला वाटण्याचा अधिकार आहे. पण जे भगवत भक्त आहेत त्यांना काला सेवन करण्याचा अधिकार आहे. विठ्ठल विठ्ठल. एक तर पंढरीनाथ आणि एक तर ज्ञानोबारायांनी. पुढे चला. असं जरी असलं तरी काला हे जीवनाचं सार्थकत्व आहे. काल्यानेच आपल्याला भगवत प्राप्ती होणार आहे, परमात्मा स्वरूपाची प्राप्ती होत असते. तरी काल्याचा हा विशेष आनंद हा संता देवाच्या संगतीत नाही. मग विशेष हा लाभ
काला वैकुंठी दुर्लभ विशेष हा लाभ संत काल्याचा विशेष आनंद जर घ्यायचा असेल तर तो भगवत संगतीपेक्षा संतांच्या संगतीमध्ये अधिक आहे, हे मला सांगायचं. म्हणून या अभंगामध्ये दुसऱ्या पद्धतीने जर विचार करायचा झाला, एक भगवंत आणि गोपाळ यांचा तर संवाद आहेच आहे, पण दुसऱ्या पद्धतीने जर विचार करायचा झाला तर हा देवाचा आणि भक्ताचा असा संवाद म्हणण्यापेक्षा एक दुसऱ्या अंगाने विचार करूया. हा तुकोबारायांचा म्हणजे संतांचा आणि भगवत भक्तांचा संवाद आहे. विठ्ठल विठ्ठल प्रत्येक क्षेत्राची एक भाषा असते, मला प्रत्येक व्यक्तिमत्वाची एक भाषा असते, प्रत्येक प्रांताची एक भाषा असते. ती व्यक्ती कोणासमोर बोलते त्यावेळेस भाषेमध्ये काय परिवर्तन होत असतं, वेगवेगळे शब्द उच्चारले जातात. तसं प्रत्येक शब्द प्रत्येकाच्या मुखात शोभत नाही, प्रत्येक शब्द हा प्रत्येक क्षेत्रामध्ये शोभत नाही, प्रत्येक शब्द हे प्रत्येक प्रांतामध्ये शोभत नाही. हे लक्षात घ्या. मी का बोलतो त्याचं कारण सांगतो पुढे तुम्हाला. प्रत्येक शब्द हा प्रत्येक क्षेत्रामध्ये चालत नाही. तुम्हाला एक वाक्य सांगू, प्रपंचातले शब्द परमार्थात चालत नाही आणि परमार्थातले शब्द प्रपंचात चालत नाही. विठ्ठल विठ्ठल उदाहरणार्थ जर बोलायचं झालं, सुख, समाधान, आनंद हे शब्द प्रपंचामध्ये शोभतात का महाराज? नाही शोभत. या शब्दांना पेरायला परमार्थच लागते, प्रपंचातले शब्द नाही. जगातला कोणीतरी मला सांगावं, राजापासून इंद्रापासून तर रंगापर्यंत सांगावं की मी माझा प्रपंच करताना सुखी आहे. नाही महाराज. ज्ञानोबांच्या भाषा जर बघितल्या, मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जल कवनाची श्रवणी कैची सुखनिद्रा अंथुरणी इंगळाच्या. अरे जी लोकीचा चंद्र शेर होई, जे तो उदय हवे असता लागी दुःख लेवनी सुखाच्या अंगी सहित जगाते. संतांच्या भाषा बघा तुम्ही. एक तरी भाषा या संसाराबद्दल चांगली आहे का? संसार दुःखमूळ चौघडी इंगळ विश्रांती नाही कोटी रात्रंदिवस सुख समाधान आनंद हा शब्द संसारामध्ये शोभत नाही महाराज. पुढचं बोल महाराज, शब्द सोडण्याचं या संसारामध्ये सुखाचा विचार सुद्धा करता येत नाही. सुखाचा विचार महाराज सुख नाही असं म्हणण्यापेक्षा सुखाचा विचार नाही हे म्हणणं अधिक सूक्ष्म. मी तुम्हाला उदाहरण बोलतो. एखाद्या वस्तूची आपल्याला प्राप्ती नाही झाली, ठीक आहे, प्राप्ती होत नाही, परंतु त्या प्राप्तीचा विचार तरी आपण करू शकतो की नाही? एखादा दरिद्र मनुष्य एकदम
ज्याचं 80 वय त्यांनी जर ठरवलं तर मी पंतप्रधान झालो तर होईल का? शक्य आहे का? त्याने किती प्रयत्न केले तर या जन्मामध्ये ते सिद्ध होणार आहे? नाही होणार ना. मग तो होत नाही, परंतु मी पंतप्रधान झालो तर असा विचार तरी तो करू शकतो की आपल्याला निबंध यायचे होणार. सूर्य उगवला नाही तर असं होणार आहे का? पण विचार करू शकतो की नाही आपण? म्हणजे तसं तुकोबाने म्हणतात, या प्रपंचामध्ये सुख नाही असं नाही, सुखाचा विचार सुद्धा करता येत नाही. विठ्ठल मी का बोलतोय आपल्याला? प्रत्येक भाषा प्रत्येक क्षेत्रामध्ये शोभत नाही महाराज. एखाद्या ठिकाणी आहे हे जशी प्रपंचातली भाषा परमार्थ शोभत नाही, म्हणजे या क्षेत्रातली भाषा या क्षेत्रात शोभत नाही. तुम्ही प्रत्येक प्रांताची भाषा वेगळी आहे. तुम्ही कर्नाटकात गेला तर कानडी भाषा, गुजरात मध्ये गेला तर गुजराती भाषा, महाराष्ट्रात आला तर मराठी भाषा. हे जशी भाषा आहे तशी प्रत्येक व्यक्तीची सुद्धा एक भाषा असते. प्रत्येक व्यक्तीची एखाद्या ठिकाणी तो जर आपल्याला म्हणायला लागला तुम्हाला 15-20 लाखाचं कर्ज मी देऊ का? आजकालचे भिकारी देऊ शकतात. मी मागचं उदाहरण सांगतो. तुम्हाला 15-20 लाखाचं कर्ज देऊ का? भीक मागणारे भिकारी रस्त्यावर बसलेला आहे. येणार मायबाप एखादा तुम्ही पैसा द्यावा. 2 दिवसापासून कशा अंगावर घालायला कपडा नाही. मायबाप एखादा तुम्ही पैसा द्या. असा भीक मागणारा भिकारी जर तुम्हाला पैसे देण्याची भाषा करेल, शोभेल का महाराज? मूर्खाच्या तोंडामध्ये विद्वानाची भाषा शोभते काय? विद्वानाच्या तोंडामध्ये मूर्खासारखी भाषा शोभते काय? आणि मूर्ख जर विद्वानासारखा बोलायला गेला तर उघडा पडेल, आणि विद्वान मूर्खासारखा जर बोलला तर अधपतित होईल. विठ्ठल विठ्ठल का बोलतोय तुम्हाला याचं कारण सांगतो. या अभंगामध्ये काही असे शब्द आहेत की जे शब्द भगवंताच्या मुखामध्ये शोभत नाही. किती शब्द सांगू मी तुम्हाला? प्रत्येक चरणात सांगू शकतो. एखादा 2 शब्द जर सांगायचा तर याला तरी यारे लागे. पुढचा शब्द काय? अवघे. हा अवघा शब्द कधी भगवंताच्या मुखात आहे? हा केवळ संतांच्या मुखात आहे. भगवंत कधी अवघ्यांना बोलत नाही, कधीच नाही. गीता काढा, ज्ञानेश्वरी काढा, रामायण काढा, भागवत काढा, जिथे जिथे भगवंताचा उपदेश आहे असे सगळे ग्रंथ काढा. केवळ एखाद्या चालो जाणे वा कैसा विरळा, एखाद्याला भगवंताचा उपदेश आहे. सर्वांना भगवंत बोलत नाही. अरे माझ्याकडे कोण निवडा भिन्न तुम्ही सगळ्यांना बोलवलं काय? माझे आहे त्याचे पाय नाही तरी घरात आहे सगळ्यांना बोलवलं काय? भगवंत सगळ्यांची भाषा करत नाही, पण सगळ्यांना बोलवणार संत आहे. तुम्ही कसे या? लहान असा थोर या. कशी या? लहान या, थोर या, नारी या, नर या. नारी आणि नर यांच्यामध्ये सापडलेला जो प्रकृती दोषामुळे असा त्या भक्त्याने इथे यावं. संत सगळ्यांना बोलवतात महाराज, पण देव सगळ्यांना बोलवत नाही. हो, युद्धभूमीवर किती जण होते? सैन्याचा विचार केला तर 18 अक्षुणी सैन्य होतं. 7 देवाचं नारायणी सेना वेगळी, त्यामध्ये त्यांच्यासोबत लढण्यासाठी आलेले ते वीर द्रुपद वगैरे जे राजे महाराज ते वेगळे.
किती लोक होते, भगवंताने किती जणांना सांगितलं. भगवंताला जर सांगायचं तर सगळ्यांना म्हणायला पाहिजे होतं. या बाबांनो मी सगळ्यांना सांगतो, मी सांगणारा कर्मयोग सगळ्यांनी ऐका, मी सांगतो तर ज्ञानयोग सगळ्यांनी ऐका, मी सांगतो तर भक्तियोग सगळ्यांनी ऐका. परंतु भगवंताचे भाषणही मला सगळ्यांनी. भगवंत बोलतात ते एखाद्याला एक भागवताचा उपदेश का किती जणाला उपदेश केला भागवतामध्ये, एक एकटा होता का बाकीचे नव्हते का, अनेक अधिकारी होते. परंतु भगवंत प्रत्येकाला देत नाही, पण भगवंत सगळ्यांना देण्याची भाषा संतांची. म्हणून अवघा शब्द हा भगवंताच्या मुखात शोभत नाही. पुढे बोलत चाल, पुढे याला तरी यायला लागे अवघे माझ्या मागे मागे, माझ्या मागे मागे, मागे मागे. हे कोण म्हणू शकतं? देव नाही म्हणू शकत मागे. परमात्मा पुढे जातोय का? इथंच आहे. तो पुढे मागे जात नाही, पुढे जात नाही. मग पुढे गेलेले कोण आहे? पुढे गेले ते फक्त संत आहे. वेद मार्ग मुनी गेले त्याची मार्गे चालेलो, न कडेची विषयंदा म्हणून उघड बोलिलो, चालता धनुर्धरा तरंगाकारी धरपलो, ज्ञानदेव निवृत्तीचा द्वैत सर्व निरसलो. कोणाच्या संत मार्गे चालती त्यांची लागो मज माती. मार्ग लावली गेले मार्ग लावून गेले आधी दयानिधी संत ते. कोणाच्या मागे जावं? संतांच्या मागे जावं. श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होणे मूर्त अनुष्ठानिक जगाते वडील जे दयाची आचरिता पावले. कोणाच्या पावलाचा आचरण? माणसं कोणाच्या मागे जातात महाराज? नारळातून कुंकू काढणार, नारळातून भस्म काढणार, नारळातून निंबू काढणार, टाचण्या काढणार, वरलीचे मग ते आकडे सांगणार. कोणाचे मागे जाण्याचं अवलंबन नाही मला, कोणाच्याही मागे जाण्यात तात्पर्य नसते. जावं तर संतांच्याच मागे जावं. विठ्ठल विठ्ठल. पुढे चाल. याद तरी यायला अवघे संत, माझ्या मागे मागे संत. आज देतो पोट भरी. आज देण्याची भाषा कोणाची? परमात्म्याची नाही महाराज, कधीच नाही. तुम्ही आज नामस्मरण करा, आज भक्ती करा, उद्या तुम्हाला मोक्ष आहे, मेल्यानंतर मोक्ष आहे, हे ठरलेले. परंतु आज देण्याची मला प्रमाण काय आहे? मुक्ती नाम हाती मोक्ष. पण मला सांग आता विठ्ठल विठ्ठल म्हणा, मोक्ष भेटतो का? लगेच मोक्ष भेटतो का? मरताना मोक्ष भेटणार हे ठरलेले. परंतु तुम्हाला उलट बोलतो महाराज, तुम्ही आता ज्ञानेश्वरी वर आज लगेच तुमचं हे सामावलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल. संत उधारीची भाषा करत नाही महाराज. संतांची भाषा नगदीची आहे, देवाची भाषा उधारीची आहे. मेल्यानंतर मोक्ष भगवंत देतात. पण नाही, तुमचे हे जर साधायचं असेल आता लगेच ज्ञानेश्वरी उघडा, तुमचं लगेच कल्याण झालेलं समजा. म्हणून आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तोवरी. पुरे म्हणाल तोवरी. पुरे म्हणेपर्यंत कोण देतो? परमात्मा नाही, मग संत देतात पुरे. उदाहरणाने बोला,
मला सांगा, देवानं केलेलं पुरे म्हणेपर्यंत केलं एक तरी उदाहरण मला दाखव, एकच उदाहरण की देवानं दिलं आणि घेणाऱ्या बस बस देवा पुरा आता मला काही नको असं एक उदाहरण. शरीर दिलं पुरं म्हटलंय, मला सांग 10,000 रुपये दिले पुरं म्हटले. मी कीर्तनकाराचं बोलत नाही, सामान्य माणसाचं बोलतो. 10 एखादा शून्य वाढवा किती दिल्यानंतर पुरं म्हणेल महाराज माणूस. देवानं किती देऊ द्या, मनुष्य कधी पुरं म्हणत नाही माणूस, कधी नाही. पुरे म्हणेपर्यंत देव देतो, परंतु मनुष्य कधी पुरे म्हणेपर्यंत पुरे म्हणे असं देव देत नाही. मनुष्य कधी म्हणत नाही की बस देवा पुरे आणि पुरे म्हणेपर्यंत देण्याची भाषा तेव्हाच तिथं होते जेव्हा घेणारा म्हणतो बस. देणाऱ्याचे नाही, घेणारा जेव्हा म्हणेल तेव्हा ते पुरे म्हणेपर्यंत देणं होतं. पुरे म्हणेपर्यंत देणारे संत महाराज देव नाही. देवानं दिलं, पुष्कळ दिलं, मान सन्मान दिला, किती देऊ द्या पुरे म्हणतो माणूस. 10,000 रुपये दिले पुरे म्हणतो, 1,00,000 दिले पुरे म्हणतो. वाढवा ना एखादं शून्य वाढवा 10,00,000 झाले, वाढवा एखादं शून्य, आणखी एखादं शून्य. हे शून्य वाढवायचे नादच लागले महाराज माणसाला. आणि शून्य वाढवायच्या नादामध्ये मागचा आकडा किंवा सत्तम चालला आहे आपल्याला लक्षात येत नाही. हे येणं नुसतं शून्य वाढवत असतं. तुम्हाला सांगतो, देव पुरे म्हणेपर्यंत देत नाही, संदेश देतात. आपण आळंदीचं कौतुक करताना काय म्हणतो, आपली भाषा अशी असते, आळंदी हे गाव पुण्यभूमी भाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर. आपण आळंदीचं कौतुक करतो की नाही का? आळंदी ज्ञानोबा आल्यानंतर आळंदी, त्याच्यापूर्वी आळंदी नव्हती. अलंकापुरी नाव आहे, तिथं सिद्धेश्वर दैवत होतं. मूळ गाव अलंकापुरी आहे आळंदी. मग त्याला आळंदी नाव ज्ञानोबा तिथे बसलेत म्हणून. आळंदी या शब्दाचा अर्थ काय? आलम ददाती ती आनंदी. आलम म्हणजे पुरे म्हणेपर्यंत, ददाती म्हणजे देणारा. जिथं बसलाय त्याचं नाव आळंदी. विठ्ठल पुरे म्हणेपर्यंत देतात, संत देतात. आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो भरी. म्हणून हे भाषा भगवंताचे आणि ज्यांनी ज्यांनी अर्थ केला त्यांनी असाच अर्थ सगळ्यांनी केला की भगवंत गोपाळांना म्हणतात, जर तुम्हाला जर काला पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या मागे या, मी तुम्हाला काला देतो. पण थोडा वेगळ्या पद्धतीने विचार करायचा झाला, त्या अर्थाला विरोध न करता. कारण की तुम्हाला एक वाक्य बोलू का महाराज, संतांच्या अर्थांना विरोध करू नये. बाकीचे जे पूर्वी होऊन गेले जे मंडळी आहेत, थोर मंडळी आहेत, त्यांनी अर्थ केलेले का चुकीचे असतात नाही, कधीच नसतात. त्यांच्या अर्थांना विरोध करू नये. पण त्यांच्या अर्थांना विरोध न करता जर आपण थोड्या वेगळ्या अंगाने जर विचार करायचा याच्यात आपलं कौशल्य काही नसतं. हे त्यांच्याच आशीर्वादाचं फळ असतं. विठ्ठल थोड्या वेगळ्या पद्धतीने जर विचार करायचा तर तू भगवंत आणि गोपाळ यांचा संवाद म्हणण्यापेक्षा आपण दुसऱ्या अंगाने विचार करू. हा संवाद संतांचा आणि भगवंतांचा असा संवाद झालं. असं काला दुर्लभ असं काहींच्या कानावर गेलं आणि काला प्राप्त केल्यानंतर आपल्याला भगवत स्वरूपता प्राप्त होते, जीवनाचं सार्थक होतं असं त्यांना कळालं. मग काला आपण तर आजपर्यंत काही परमार्थ केला नाही, काही चिंतन केलं नाही, काही नामस्मरण केलं नाही, काही भगवत भक्ती नाही, खूप प्रकारची साधना नाही, काही ज्ञान नाही, काही नाही. मग आपल्याला काला मिळाला पाहिजे. मग काला मिळणार, मग काला मिळत नाही तर आपल्याला याचं उत्तर मिळत नाही. मग याचं उत्तर कोण आलं? मग चला तुकोबा आहे, तुकोबा आहे भंडारा बसलेले, चिंतन चालू, रामकृष्ण गोविंद हरे मुरार, भगवंताचं चिंतन चालू तुकोबांचं. तिथे मंडळी गेले, तुकोबांच्या चरणात दंडवत, श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग एकरी दंडवत. त्यावेळेस ते बुद्धी झाली, हे काही कमी नाही.
तुकोबारायांच्या चरणावर दंडवत घातला आणि तुकोबारायांना म्हणाले, हो तुकोबाराय, काला हा अत्यंत दुर्लभ आहे, वैकुंठात सुद्धा काला नाही, आणि हा काला खाण्यानं आम्हाला भगवत स्वरूप जीवनाचं सार्थकत्व सिद्ध होतं, म्हणून आम्हाला काला मिळावा अशी अपेक्षा आहे. तुकोबाराय म्हणाले, काला मिळावा हे तुमची अपेक्षा बरोबर आहे, पण काला असं कोणालाही मिळत नाही, त्याच्यासाठी अधिकार लागतो, त्याच्यासाठी काहीतरी करावं लागतं. म्हणून तसं तर आमच्याकडे काही नाही, काही नाम साधनं नाही, नाम साधनं नाही, काही भगवत भक्ती नाही, काही नाही, काही परमार्थ काही नाही, काही योग सुद्धा नाही म्हणे, योग माहिती म्हणे, ज्ञान नशा नाही म्हणे, ज्ञानाचा तर विचारच नाही. मग तरी तुम्हाला काला पाहिजे? हो म्हणाले, काला पाहिजे. तुम्हाला जर काला पाहिजे असेल तर तुम्ही सगळ्यांनी, मी जातो तिकडे माझ्या माग मागे या, तुम्हाला मी काला देतो अभंगाच्या पहिल्या चरणात. याल तरी यारेला अवघे माझ्या मागे मागे. तुम्हाला जर भगवत स्वरूपात म्हणजे काला जर हवा असेल तर तुम्ही सर्वांनी माझ्या मागे मागे यावं, मी तुम्हाला काला देतो. आता याल तरी याले लागे अवघे, याल तरी, तरी या शब्दाचा अर्थ आहे कर्माचं स्वातंत्र्य. कर्माचं स्वातंत्र्य खूप आहे. तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता, यायचं असेल तर अवघ्याने या, तुम्हाला देतो. या मनुष्य लोकांमध्ये, या मृत्यू लोकांमध्ये कर्माचं स्वातंत्र्य आहे. सर्वांना होईल पाठ. या मृत्यू लोकांमध्ये कर्माचं स्वातंत्र्य आहे, म्हणून तुकोबा म्हणतात याल तरी अवघ्याने या. ठीक आहे, याल तरी याले लागे अवघे. कुठं आता? माझ्या मागे मागे, माझ्या मागे मागे या. कोणाच्याही मागे जाऊ नये. आपण विचार करू नका, कोणाच्याही मागे जाण्या जीवनाचं सार्थकत्व नसतं. अंधश्रद्धेने तर कोणाच्या मागे जाऊ नये. मला अंधश्रद्धा या शब्दाचा गवगवा करायचा नाही, परंतु मी तुम्हाला उलट बोलतो, कोणाच्याही मागे जाऊ नये ही गोष्ट खरी आहे. कोणाच्याही मागे जाऊ नये ही गोष्ट खरी आहे. तरी पण मी असं तुम्हाला सांगतो, डोळे झाकून कोणाच्याही मागे जा. उलटा सिद्धांत मी मागतो, डोळे झाकून कोणाच्याही मागे जा. परंतु डोळे झाकून कोणाच्या तरी मागे जाण्याआधी एकदा डोळे उघडून त्याच्याकडे बघा, ते तुकोबार आहे का, म्हणूनच त्याच्या मागे डोळे झाकायला. डोळे झाकून कोणाच्या मागे जाऊ नये, परंतु डोळे झाकून कोणाच्याही मागे जाण्यात अर्थ नसला तरी कोणाच्याही मागे डोळे झाकून जा, परंतु आधी त्याच्याकडे एक वेळ डोळे घेऊन बघातच ते तुकोबार आहेत काय, ते ज्ञानोबर आहेत काय, नवीन नव्हे ते बाबा आहेत काय, विठ्ठल विठ्ठल. म्हणून याल तरी याले लागे अवघे, माझ्या माझ्या मागे मागे. माझ्या या शब्दाचा अर्थ माझ्या. वैयक्तिक तुकोबार हा आपण तर करूच श्रद्धेने, परंतु माझ्या हे कोणाला म्हणणं शक्य आहे?
माझा या शब्दाचा विचार कोणाला म्हणू शक्य आहे? ज्याला त्या मार्गावरून जाताना त्या मार्गाचं अंतिम गंतव्य काय याचे ज्याला ज्ञान आहे, त्या मार्गावरून जाताना त्या मार्गातले मुक्काम कोणते याचे ज्याला ज्ञान आहे, त्या मार्गावरून जात असताना त्या मार्गावर कोणकोणते गाडवा लागणार आहे याची ज्याला माहिती आहे, त्या मार्गावरून जात असताना कोणकोणते प्रतिबंध मध्ये येणार आहे याचे ज्याला ज्ञान आहे, आणि त्या मार्गावरून जात असताना सगळ्यांना घेऊन जाण्याचं सामर्थ्य जो बाळगून आहे तोच म्हणू शकतो माझा. आणि हाच माझा शब्दाचा अर्थ आहे. विठ्ठल विठ्ठल माझा. हो, कोणाच्याही मागे जाण्यात तात्पर्य नसते महाराज, संतांच्या मागे जाण्यात तात्पर्य. म्हणून माझ्या मागे या. कोण? ज्याला हे सगळं माहिती आहे, त्या मार्गात येणारे प्रतिबंध कोणते, त्या मार्गात मिळणाऱ्या अन्य वाटा कोणत्या, त्या मार्गाचं अंतिम गंतव्य काय, हे सगळं ज्याला माहिती आहे तो माझा या शब्दाचा म्हणतो. तो बरं म्हणतो कोणाच्याही मागे जाऊ नका, माझ्या मागे या. ते म्हणाले ठीक आहे तुकोबा, आम्ही तुमच्या मागे तुम्ही आम्हाला काला देणार, अवघ्यांना देणार, ठीक आहे, परंतु कधी देणार? हो, तुम्ही तुमच्या मागे आम्ही येतो, परंतु आयुष्यावर विश्वास आहे का माझा? ठीक आहे म्हणतो, तुम्हाला जर माझ्या मागे या आणि तुमचा जर माझ्यावर विश्वास नाही तर तुम्ही एक काम करा, तुम्ही तर या, तुम्हाला काला मी आज उद्या देतो, परवा देतो असं नाही, आजच तुमच्या हातावर काळ्याचा पुस्तक ठेवतो, अभंगाचा पुस्तक आजी देतो. आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो बरे. तुकोबा ते म्हणाले, तुकोबा तुम्ही आम्हाला देणार, तुम्ही सगळ्यांना बोलवता, पण कधी देणार? आज. तुकोबा आज देतो तुम्हाला, उद्याचं काय घेऊन बसता? त्याचं कारण आहे महाराज, आज देतो हे म्हणण्याचा अर्थ काय? आज जीवनामध्ये एकच गोष्ट अशी आहे की तुम्ही जीवनामध्ये तुम्ही कोणावरही विश्वास ठेवू शकता, परंतु एक गोष्ट तुमच्या जीवनात अशी आहे त्याच्यावर तुम्ही कधीच विश्वास ठेवू शकत नाही.
कोणती? श्वास. विश्वास शब्दामध्ये श्वास आहे, परंतु श्वासावर आपला विश्वास नाहीये. विठ्ठल विठ्ठल. विश्वास शब्दामध्ये श्वास आहे, परंतु श्वासावर विश्वास नाही महाराज कोणाचा श्वास कधी संपेल सांगता येत नाही. आता कीर्तनात बसल्या बसल्या संपेल का कीर्तन गेल्यावर संपेल कोणाचा सांगता येत नाही. विश्वास नाही विश्वास कदा रुद्धो भविष्यते कीर्तनीय मतो बाल्यात हरे नामेव केवलम्. विश्वास शब्दामध्ये जर श्वास असला तरी श्वासावर विश्वास नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात अरे या जीवनावर जर विश्वास नसेल तुम्ही या श्वासावर या जीवनावर विश्वास दाखवूच नका, कारण कधी संपणार हे काळाचा आहे, कधी घेऊन जाईल तो. म्हणून तुम्ही विश्वास दाखवला का आज तुम्हाला काय सध्या आज देतो पोट भरी ते म्हणाल तुकोबार तुम्ही देणार पण किती देणार? पोटभर देतो. पोटभर देतो. पोटभर हो तुम्ही आता पोटभर देणार, परंतु संध्याकाळी भूक लागली तर आता एखादा माणूस आपल्याकडे पंगत राहते गुलाब करून काही आता काही काय ऍव्हरेज आहे तो स्वतंत्र प्रश्न. काही 30-35 पर्यंत जाऊ शकतात, काही पुढे जातात. मग झालं पोट भरलं, परंतु पोट भरलं परंतु संध्याकाळी भूक लागते की लागते ना. ते तू ना म्हणाला तुम्ही आता देणार पोटभर, परंतु आम्हाला संध्याकाळी भूक लागली तर नाही. तुम्ही पुरे म्हणेपर्यंत देणार. आज देतो पोटभर देतो, परंतु मी पुरे म्हणेपर्यंत नाही, तुम्ही पुरे म्हणेपर्यंत तुम्हाला पोटभर देतो. असं झाल्यानंतर जे गर्दी वाढली महाराज तुकोबार यांच्या पुष्कळ गर्दीला वावच तुकोबारी देणार आहे, संत देणार आहे, अवघ्यांना देणार आहे, आजच देणार आहे, पोटभर देणार आहे आणि पुरे म्हणेपर्यंत देणार आहे. फुकट मिळणार, सरळ काय फुकट मिळणार आहे. आणि फुकट मिळणार आहे म्हटल्यानंतर फुकट ज्या शब्द आला की तिथं गर्दीला तर कमी नसते. विठ्ठल विठ्ठल फुकट मिळणार. जी गर्दी वाढली महाराज तुकोबारांच्या मागे खूप गर्दी. तुकोबारांनी विचार केला जे काला सेवना करता आधी आले होते ते अधिकारी झाले होते, परंतु आता जे आलेले आहेत ते फुकट मिळतं म्हणून आले. फुकट मिळालेली किंमत नसते महाराज. काला अत्यंत महत्वाचा आहे. वैकुंठात सुद्धा काला नाही. असा वाऱ्यावर धरून नेण्याची वेळ वैकुंठात सुद्धा काला नाही. अत्यंत दुर्लभ आहे म्हणून फुकट मिळणार आहे. मग फुकट असलेल्याची किंमत नसते. एक बोलू का आपण विकत घेतलेली कपडे बघा आणि जो माणूस आपल्याला सप्त्यामध्ये भेटलेली टी शर्ट बघा, विकत घेतलेली बरोबर घडी करून इस्त्री करून बॅगेत, पण तो टी शर्ट पुढे पडलेला का फुकट आहे म्हणून किंमत नाही महाराज. म्हणून मनुष्याला कुठेही फुकट जाऊ नये. आता कीर्तन करायसाठी होतो, आता फुकट कधी जाऊ नये माणसाला, कारण आपलं स्वतःच एक मूल्य आहे महाराज. आपल्या जीवनाचे मूल्य आपल्याला समजले पाहिजे. आपलं जीवन भगवंताने निर्माण केलेलं आहे, असं फुकट कोणाला वाटण्यासारखं आपलं जीवन नाही. आपलं जीवन मूल्यवान आहे, आपल्याला परमात्म्याने निर्माण केलेलं आहे. म्हणून फुकट मला ते सांगायचं नाही. आता फुकट या शब्दामुळे जे गर्दी वाढली तुकोबारांनी विचार केला फुकट मिळणार आहे. आता हे गर्दी आता ही यांना सगळ्यांना काला देऊ शकत नाही, कारण हे अधिकारी नाही. बरोबर मग अधिकारी नाही अनाधिकाऱ्याचा. मग तुकोबारांनी विचार केला ज्यांना जर आता अनाधिकारी जर याच्यातून काढून टाकायचे असतील त्यांना नियम सांगला. मग 2 नियम तुकोबारांनी सांगितले. हळूहळू चला
कोणी कोणाशी न बोला. 2 नियम तुकोबाराय सांगतात. तुम्हाला काला पाहिजे ना बाबा, मग तुम्हाला 2 नियमात राहा. नियमात राहिल्याशिवाय कशाची प्राप्ती होत नसते महाराज. कीर्तन करायचं नियम आहे की नाही, कीर्तनात आपल्याला बसायचं नियम आहे की नाही, प्रमाण पण द्यायचे नियम आहे की नाही, भक्ती ज्ञान विरहित गोष्टी इतरांना करा आपल्याला नियम सांगितले आहे की नाही नाथबाबांनी. प्रत्येक गोष्टीचे नियम आहे. मग असं ऐकल्यानंतर साधं प्रपंचातलं बोलतो हे प्रमाण जाऊ. तुम्हाला महिन्याभराचा पगार पाहिजे, तर मग सकाळी 10 ते 5 नियम आहे की नाही ड्युटीवर जाण्याचा. तिथं जाऊन मी कोणाचंही काम करतो चालेल काय? मग हे प्रपंचात चालत नाही, परमार्थात चालेल काय? साधा विचार करा, नियम लागतात. म्हणून तुकोबाराय म्हणाले हळूहळू चला नियमात. कोणी कोणाशी न बोला. एकाने मला असं सांगितलं हे 2 नियम वेगवेगळे. पहिला नियम पुरुष करताय आणि दुसरा नियम बायका करताय. पुरुष गडबड फार करतात आणि बायका बसतच नाही. त्याला जाऊ एकमेका जावं ते म्हणाले. ज्यांना नियमाचं बंधन वाटतं ते अवघड त्यांना वाटतं आयुष्य आपलं गडबड करण्यात येईल. तू परमार्थाचा मार्ग अत्यंत वेगळा आहे. क्षुरस्यधारा निषेधादृष्ट्या दुर्गमपदस्य कवयो उत्तिष्ठित जागत प्राप्यवरांनी बोधत. क्षुरस्यधारा निषेधादृष्ट्या दुर्गमपदस्य कवयो वदन्ति. तुका म्हणे यासी न चले तातळे अनुभवे गोडी लप. महाराज प्रपंचामध्ये एखाद्या परीक्षेमध्ये मुलगा नापास झाला तर 10वीच्या परीक्षेत जर नापास झाला तर तो 10वीतच पुन्हा बसतो, पण परमार्थातच चालत नाही. श्रवण मनन निधी ध्यासनाचा गोंधळ झाला तर विवेकापासून पुन्हा यावं लागतं. म्हणून प्रपंचामध्ये ते चालतं, परमार्थ चालत नाही. म्हणून हळूहळू चला. कोणी कोणाशी न बोला. कोणी कोणाशी न बोला का? कारण काय? आता तुम्ही माझ्या मागे यावं लागेल, म्हणजे तुमच्या फलाकडे दृष्टी केलेली आहे. आणि या अशा गोष्टीमध्ये जर तुम्ही विनाकारण बडबड करत बसला तर तुम्हाला परमार्थ साध्य होणार नाही. बरोबर आहे. त्यामुळे कोणी कोणाशी न बोला, म्हणजे फल प्राप्त जर व्हायचं असेल तर कोणी कोणाशी न बोला. हे नियम 2 तुकोबारायांनी सांगितले. मग या 2 नियमामध्ये न बसणारे लोक आपोआप पडून जातील. काहीने विचार केला आपलं जीवन बोलण्यात गेले, गडबड करण्यात गेले, बरोबर, मग ते सगळे पण ते जाताना शेवटी संतांचं शेवटी उदय संतांचं. त्यामुळं तुकोबारायांनी प्रपंचात जाणाऱ्यांबद्दलही गणवान. मग तुकोबाराय म्हणाले ठीक आहे, माझ्या माग येऊन जर तुम्हाला नियमाचं बंधन वाटत असेल तर तुम्ही प्रपंचात जा, परंतु प्रपंचात गेल्यानंतर काय करा? अभंगाच्या शेवटच्या चरणात बघा
प्रपंचामध्ये जाणाऱ्या लोकांबद्दल ठीक आहे. तुम्हाला जर माझ्या मागे वाटत असेल तर तुम्ही माझ्या मागे येऊ नका, परंतु प्रपंचाचा तुम्हाला जर परमार्थ होत नसेल तर प्रपंचाचा, परंतु प्रपंचात गेल्यानंतर सुद्धा घाट सांगा. घाट म्हणजे काय म्हणतात? घाटे 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 कशा म्हणतात? घटिया. हिंदीमध्ये काय शब्द आहे? घटिया. त्याचं अपभ्रंश रूप मराठीमध्ये घाटे. तुका म्हणे सांगा काठिण्याचा मार्ग सोडा, विषयाचा त्याग करा. तुका म्हणे सांग नामस्मरण. तुम्हाला ठीक आहे, इथं जर नियमाचं म्हणलं तुम्ही प्रपंचाचा, पर प्रपंचामध्ये जाऊन नामस्मरण करा. पुढे तुम्ही एक आल्याच्या काही भाग म्हणून तुका म्हणे सांगा घाटे ते नका भरू पोटे. आता जे उरलेले जे अधिकारी आहेत त्यांनी याद तरी आलेला आहे. अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोटभरी, पुढे म्हणाल तो ज्ञानेश्वर